राज्यातील मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलींना कुटुंब निवृत्ती वेतन लागू करण्याच्या उद्देशाने वित्त विभागाने 7 जानेवारी 2025 रोजी शासन परिपत्रक निर्गमित केले असणे, मात्र या परिपत्रकातील तांत्रिक त्रुटीमुळे गरजू व पात्र महिलांना निवृत्ती वेतनापासून वंचित राहावे लागत असल्याची गंभीर बाब माहे 2026 मध्ये समोर येणे, परिपत्रकातील मुद्दा क्रमांक 9 मधील जाचक अटीनुसार निवृत्ती वेतनधारक हयात असताना मुलीचे त्यांच्यावर अवलंबून असल्याचे साक्षांकित मूळ स्वघोषणापत्र देणे अनिवार्य करण्यात आले आहे। प्रत्यक्षात पालक मयत झाल्यानंतर कुटुंब निवृत्त वेतनाची मागणी करणाऱ्या पात्र मुलींना असे स्वयं घोषणापत्र सादर करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य होत असल्याने जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 8 ऑक्टोबर 2025च्या पत्रान्वये शासनाकडे स्पष्ट मार्गदर्शनाची मागणी केली होती। या संदर्भात विधान परिषदेतील तारांकित प्रश्नाला माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट खुलासा केला होता की सदर स्वघोषणापत्र पालकाने सादर करावयाचे नसून मुलीने स्वतः सादर करावयाचे आहे। असे असतानाही रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांकडून माननीय मुख्यमंत्र्यांच्या सभागृहातील या स्पष्ट खुलाशाची व निर्देशाची योग्य दखल घेतली जात नसून सदर दुरुस्तीबाबत वित्त विभागाचा सुधारित शासन निर्णय लेखी आदेश नसल्याचे तांत्रिक कारण पुढे करून अनेक गरजू महिलांना हक्काचे निवृत्ती वेतन नाकारण्यात येत असणे, यामुळे शासनाच्या कल्याणकारी धोरणाचा मूळ उद्देशच साध्य होत नसून पात्र महिलांमध्ये तीव्र असंतोष व नैराश्याचे वातावरण असणे, परिणामी शासनाने व वित्त विभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या उत्तराच्या अनुषंगाने सुधारित परिपत्रक शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा आणि राज्यातील सर्व जिल्हा परिषदा व संबंधित अधिकाऱ्यांना अशा गरजू महिलांच्या निवृत्ती वेतन प्रकरणे विनाविलंब मंजूर करण्याचे स्पष्ट निर्देश द्यावे अशी शिफारस मी या विशेष उल्लेख द्वारे शासनास करीत आहे। किरण सरनाईक।